रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. रायगडात रवींद्रनाथ बाळू पाटील यांचे अनोखे आत्मकलेश आंदोलन. महाराज आम्हाला माफ करा असे म्हणत लोटांगण घालत केला शासनाचा निषेध. रायगडच्या पेणमध्ये रवींद्रनाथ बाळू पाटील यांनी अनोखे आत्मकलेश आंदोलन केले. महाराज आम्हाला माफ करा असे म्हणत लोटांगण घालत शासनाचा निषेध केला. मालवण राजकोट किल्ल्यावर अप्रिय घटना घडली. छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला. या घटनेच्या निषेधार्थ रवींद्रनाथ बाळू पाटील यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख विष्णुभाई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे आत्मकलेश आंदोलन केले. HDFC बँकेसमोर छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर लोळत जाऊन हे आंदोलन करण्यात आले. यावेळी कान धरून 21 उठ्याबशा काढण्यात येऊन अर्धा तास ध्यानस्थ बसून महाराजांवरील आदर व्यक्त करून माफी मागण्यात आली. यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख विष्णुभाई पाटील, नरेश गावंड, रवींद्र बाळू पाटील, जीवन पाटील, प्रवीण पाटील, योगेश पाटील, तुकाराम म्हात्रे, भगवान पाटील, सुहास पाटील, वैशाली समेळ, नरेश सोनावणे, असद अली अखवारे आदींसह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. माफ करा महाराज, सर्व चुकी आमची आहे. आम्ही 500 रुपये घेतो, आम्ही 1,500च्या योजनेला बोलतो आणि म्हणूनच हे सत्ताधारी गटार रस्त्यांपासून भ्रष्टाचार करतात. आज आमच्या दैवतापर्यंत पोहोचलेत. महाराज त्यानं आम्हाला माफ करा. आता आम्ही चुकतोय, आम्ही हे चुकीची माणसं तिथे पाठवतोय. महाराज आपली जी काही अवहेलना एक प्रकारे झालेली आहे, आपला जो अपमान आहे आमच्या दैवतांचं आहे, जरा आम्हाला समजून घ्या आणि आम्हाला माफ करा. आम्हाला माफ करा महाराज, आम्हाला माफ करा. जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी. हर हर महादेव, हर हर महादेव की जय. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव, हर हर महादेव. आज जे आपण आत्मक्लेश केलेले आहात, आज लोटांगण घालून छत्रपती शिवाजी महाराजांच्या इथे येऊन आपण सर्वांनी माफी मागितलेली आहात. काय सांगाल याबाबत? आपला महाराष्ट्र जो आहे तो शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, छत्रपतींचा महाराष्ट्र आहे. आणि या ठिकाणी ज्या ज्या गोष्टीमध्ये महाराज विरुद्ध होते, म्हणजे आपल्या आया बहिणींची आबरू असेल, मुलींची आबरू असेल, तर आपण नुसतीच आबरू नाही तर त्यांचे मुर्दे जाताना आपण पाहिलेले आहेत. तरीसुद्धा राज्यकर्ते असे म्हणत आहेत की याचं राजकारण करू नये. आणि आता तर भ्रष्टाचार जो इतका बोकाळलेला आहे की पहिल्यांदी पैशातनं सत्ता आणि सत्तेतनं पैसा, दामदुप्पट पैसा कमवून परत सत्तेवर यायचं. पण गटार आणि रस्त्यांमध्ये भ्रष्टाचार समजू शकतो, परंतु आता माझ्या महाराजांपर्यंत हा भ्रष्टाचार आलेला आहे. आणि त्याचीच परिणिती आपण पाहिलेलं की शिवाजी महाराजांचा जो पूर्णाकृती पुतळा आहे त्याचे धड वगैरे काही अवयव वेगवेगळे झाले, हे मी शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाही. आणि ही जी व्यवस्था आहे, ही जी सिस्टीम आहे, हे जे राज्यकर्ते आहेत, यांना आणण्यासाठी कुठे ना कुठे आम्हीच जबाबदार आहोत. आणि म्हणूनच महाराजांची माफी मागण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. म्हणून मी लोटांगण घातलेलं आहे महाराजांसमोर. मी उठाबशा काढलेला आहे की महाराज मला माफ करा, का ते हे जे हलकट राजकारणी आहेत त्यांना आम्हीच निवडून दिले आहेत. आता सुद्धा म्हणतात पुतळ्याचं राजकारण करू नये. आम्ही करायचं काय करायचं? आणि त्याच्यासाठी मी स्वतःला शिक्षा करून घेण्यासाठी या ठिकाणी आलो आहे. माझे मित्रपरिवार आहेत, संघटनेतील लोक आहेत, त्यांनी मला या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे. मी खरंच महाराजांच्या अगदी मनापासून, कारण माझ्या डोळ्यात पाणी येते, अंगावर रोंगटे खडे होतात की हे असले राज्यकर्ते की ज्यांना त्याची लाजसुद्धा वाटत नाही, जे कोणी भेटी द्यायला जातात त्यांनासुद्धा तिथे विरोध करताना आपण बघतो. तर मी आत्मक्लेश केलेला आहे, महाराजांची या ठिकाणी माफी मागितलेली आहे.
मालवण या ठिकाणी म्हणजे राजकोट मालवण या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा बनवलेला होता संबंधित मिंदे सरकारच्या ठेकेदारामार्फत आणि तो 8च महिन्यामध्ये पडलेला आहे. शिवाजी महाराज हे म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे अखंड दैवत. आज त्यामुळे करोडो जनतेला क्लेश झालेला आहे, म्हणजे दुःख झालेलं आहे. तर आम्ही ज्या देवत्याला म्हणजे शिवाजी महाराजांना देवता मानतो अशांचा असा जर पुतळा महाराष्ट्र सरकारच्या ठेकेदारामार्फत जर का पडत असेल आणि करोडो रुपयाचा भ्रष्टाचार त्याच्यामध्ये होत असेल तर ते निंदनीय आहे. कालच त्या ठिकाणी शिवसेनेचे युवा नेते आदित्यसाहेब ठाकरे गेले असताना वडेट्टीवार, त्याचबरोबर राष्ट्रवादी पक्षाचे जयंतराव पाटील, माजी केंद्रीय मंत्री आणि आत्ताचे खासदार नारायण राणे यांनी जी काय गावंढळ भाषा वापरली आणि गुंडागर्दीची भाषा वापरली, एकाला घरात शिरून मारेल, पत्रकारांना त्या ठिकाणी दमदाटी करण्यात आलेली आहे. हे सर्व क्लेशदायक आहे. म्हणजे त्या महाराष्ट्रामध्ये काय चाललंय, कुठे छत्रपती शिवाजी महाराज आणि कुठे राज्य करते. शिवाजी महाराजांचा आदर्श त्या लोकांनी घ्यायला पाहिजे, ते घेतलं जात नाही. सर्वसामान्य माणसाला गृहीत धरून दडपशाही चाललेली आहे. ही कुठेतरी थांबायला पाहिजे आणि जनता थांबवेल असं मला त्या ठिकाणी वाटतं.